उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमध्ये एक अत्यंत महत्त्वाची घटना घडलेली आहे। एका मुलीनं आपल्याला शाळेत हिजाब घालायची परमिशन मिळावी म्हणून सरळ शाळेलाच कोर्टामध्ये खेचलेलं होतं आणि कोर्टानं शाळेला दंड लावावा किंवा कोर्टानं शाळेला झापावं अशी तिची अपेक्षा होती, पण घडलं कोर्टामध्ये उलटच। शाळेनं त्या मुलीला सांगितलं की कुठल्याही प्रकारचा हिजाब घालणं हे इस्लाममध्ये सक्तीचं नाही। अशा प्रकारचा निकाल दिल्यामुळं जे काही अपेक्षित होतं त्याच्याबरोबर उलटं घडलंय। पण ऍक्च्युली याचा अर्थ उत्तर प्रदेशमध्ये हिजाब बॅन झालाय असा नाही आहे। नेमका याचा काय अर्थ आहे बघूया आणि महिलांच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने हिजाबचा प्रश्न आणि एकूणच कोर्टामध्ये काय काय घडलं ते सगळंच बघूया। ऍक्च्युली राहुल गांधींनी देखील 2-3 दिवसापूर्वी पुण्यात बोलताना मनुस्मृतीचा उल्लेख केलेला होता, हिंदू मुलींच्या स्वातंत्र्याचा उल्लेख केला होता। आता या निकालामुळे राहुल गांधींना देखील आनंदच होईल, कारण इथं मुस्लिम मुलींच्या किंवा मुस्लिम स्त्रियांच्या हिजाब घालण्याचा प्रश्न आहे, त्यामुळे ते या विषयावर देखील बोलतील अशी अपेक्षा करूया। सगळ्यात पहिल्यांदा बघूया नेमकं प्रकरण काय आहे, काय काय घडलंय उत्तर प्रदेशमध्ये। सुकैना रिझवी विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार अशा प्रकारचा हा खटला आहे आणि या खटल्यामध्ये एक पहिल्यांदा गोष्ट मी मगाशी जसं म्हटलं तसं की हा खटला फक्त एक सुकैना रिझवी नावाची मुलगी विरुद्ध शाळा अशा प्रकारचा होता। याच्यामध्ये जो काही निकाल तो कोर्टाने दिलाय, या कोर्टाच्या निकालामुळे उत्तर प्रदेशमध्ये हिजाबवरती बॅन आलाय अशा प्रकारची बातमी जर कोणी चालवत असेल तर ती चुकीची आहे। तर पहिली गोष्ट घडलं काय, सुकैना रिझवी नावाची एक मुलगी उत्तर प्रदेशमधल्या टागोर पब्लिक स्कूल मध्ये शिकत होती। त्या गावाचं नाव आहे अत्तर सोया आणि हे प्रयागराज पासून जवळ आहे। आता या शाळेमध्ये सीबीएसई स्कूलमध्ये ती 6वी पासून 10वी पर्यंत शिकत होती आणि 10वी नंतर ती जेव्हा 11वीला गेली तेव्हा 11वीचं ऍडमिशन घेताना शाळेनं तिला सांगितलं की आतापर्यंत तू शाळेमध्ये युनिफॉर्म बरोबर जो हिजाब घालत होतीस, हेड स्कार्फ घालत होतीस म्हणजे डोकं कव्हर करण्यासाठी जे घालत होतीस ते आता इथून पुढे 11वी नंतर घालता येणार नाही। आता त्या मुलीचं असं म्हणणं होतं की आतापर्यंत मी घालत होते, शाळेला काही अडचण नव्हती, पण आता 11वीला ऍडमिशन घेतल्यानंतर शाळेनं सांगितलंय की आता ते घालता येणार नाही, म्हणून त्या मुलीनं तक्रार केली आणि तिचं म्हणणं असं होतं की मी शिया मुस्लिम आहे आणि आमच्या धर्मामध्ये असं कंपल्सरी आहे की महिलांनी हिजाब घातलाच पाहिजे। आता या मुद्द्यावर तिनं मग शाळेला कोर्टात खेचलं। ऍक्च्युली कोर्टात खेचायच्या अगोदर ती जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे गेली, जिल्हाधिकाऱ्यांना तिने तक्रार दिली की शाळेवर कारवाई करावी आणि शाळेला याबद्दलचे आदेश द्यावेत, पण प्रत्यक्षात जिल्हाधिकाऱ्यांनी डिपार्टमेंट इन्स्पेक्टर जे काय कोणी असतील शाळांचे त्यांच्याकडून माहिती घेतली आणि त्यांनी सांगितलं की शाळेचं म्हणणं आहे की शाळा यामध्ये माघार घेणार नाही, शाळेनं आतापर्यंत परमिशन दिलेली होती आणि इथून पुढे शाळा देणार नाही। आता शाळेनं याबद्दलची जी आपली भूमिका सांगितली त्यामध्ये शाळेनं सांगितलं की आमच्या शाळेचा युनिफॉर्म हा 11वी नंतर मुलींसाठी आणि मुलांसाठी जो ठरलेला आहे त्याप्रमाणे असणार आहे। या युनिफॉर्म मध्ये कोणताही बदल मग कुठल्याही धर्माचं, मग हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो किंवा आणखी कुठल्याही धर्मीय असो, मुलींना किंवा मुलांना कोणताही बदल करता येणार नाही असं शाळेनं सांगितलं। त्यांनी एक गोष्ट यामध्ये सांगितली की या शाळेमध्ये सुकैना रिझवी सोडून इतर ज्या मुस्लिम मुली शिकतात त्या देखील कंपल्सरीली हिजाब घालत नाहीत, त्या शाळेचा युनिफॉर्मच घालतात। फक्त आता संपूर्ण शाळेमध्ये एका मुलगीसाठी युनिफॉर्म मध्ये जर बदल करायची परमिशन दिली तर शाळेमधले इतर धर्मीय लोक देखील आपापल्या मर्जीने युनिफॉर्म घालायला लागतील आणि शाळेचं एकूणच जी काही डिसिप्लिन आहे, जी काही शिस्त आहे ती शिस्त मोडेल, कारण प्रत्येक जण म्हणेल की आम्हाला आमच्या धर्माचं पालन करायचं आहे आणि त्यासाठी संविधानाच्या आर्टिकल 25 प्रमाणे आम्हाला आमच्या धर्माचं पालन करताना जे काही पाहिजे ते घालायची परमिशन मिळायला हवी। म्हणून शाळेनं सांगितलं की यामध्ये काहीही बदल होणार नाही। या मुद्द्यावर मग सुकैना रिझवीनं शाळेला कोर्टात खेचलं। आर्टिकल 226 आहे ज्याच्या आधारे कुठल्याही शाळेला किंवा कुठल्याही सरकारी अथॉरिटीला हायकोर्ट बोलवू शकतं आणि त्यांना आदेश देऊ शकतं की तुम्ही कोर्टात हजर व्हा। त्या आधारावरती ही केस घातलेली होती, ज्याच्यामध्ये सुकैना रिझवीच्या वकिलांनी कोर्टामध्ये जो युक्तिवाद केला त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की अशा प्रकारचा नियम करायचा अधिकार शाळेला नाही, पण कोर्टानं सांगितलं की अशा प्रकारचा नियम करायचा अधिकार शाळेला आहे। शाळा अशा प्रकारचा नियम बदलू शकते, शाळेचा अगोदर नियम जरी वेगळा असला तरी नवीन नियम करायची शाळेला पूर्णपणे अनुमती आहे। यामध्ये दुसरं एक लॉजिक लावलं गेलं की अगोदर कधीही आक्षेप घेतला नाही आणि अगोदर कधी आक्षेप घेतला नाही यासाठी 6वी ते 10वी पर्यंत ती मुलगी त्याच शाळेत शिकत होती आणि तिनं सांगितलं की स्वतःचे फोटो देखील दाखवले आणि त्या फोटोमध्ये ती स्कार्फ घातलेली दिसत होती। तिचं असं म्हणणं होतं की आतापर्यंत आक्षेप घेतला नाही तर इथून पुढेही आक्षेप घेतला जाऊ नये। यावरती कोर्टानं सांगितलं की आतापर्यंत आक्षेप घेतला नाही याचा अर्थ असा होत नाही की शाळेला आपला नियम बदलता येत नाही। शाळेनं आतापर्यंत आक्षेप घेतला नाही ही शाळेची चूक होती, आता इथून पुढे शाळा आक्षेप घेईल किंवा शाळा याच नियमांनी चालेल असं म्हणायचा शाळेला अधिकार आहे। त्यामुळे हायकोर्टाने इथं देखील या सुकैना रिझवीला आणि त्यांच्या वकिलांना
फटकारलं. त्यानंतर त्यांचं हायकोर्टाचं एक असं म्हणणं आलं की याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा धार्मिक आधार नाही किंवा कोणताही असा पुरावा देता आलेला नाही तुम्हाला की ज्या आधारे तुम्ही हे सिद्ध कराल की इस्लाममध्ये महिलांना हिजाब घातलाच पाहिजे. असा कोणताही आधार नाही, कोणताही पुरावा तुम्ही दिलेला नाही ज्या आधारे या गोष्टीची सक्ती केली जाईल आणि त्यासाठी शाळेचा नियम बदलला जाईल. त्यामुळे या मुद्द्यावर देखील हे आर्ग्युमेंट फेल झालं. आणि शेवटची गोष्ट एक हायकोर्टानं सांगितली ती म्हणजे या अगोदरचे या संदर्भातले जे निकाल आहेत भारतातल्या वेगवेगळ्या हायकोर्टांनी दिलेले ते निकाल अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि त्या प्रत्येक निकालात आतापर्यंत किमान 7 ते 8 हायकोर्टांचे वेगवेगळे निकाल आहेत त्या राज्यांमधले आहेत. या सगळ्या निकालांकडे बघितलं तर एक नक्की सांगता येतं की भारतामध्ये कुठल्याही न्यायालयानं असं सांगितलं नाही की हिजाब कंपल्सरी करता येतो किंवा केला पाहिजे. खरं तर इस्लाममध्येच याचा आधार नाही असंच हायकोर्टाने सांगितलंय. यासाठी मग हायकोर्टाने सांगितलं की फातिमा सय्यद विरुद्ध भारत एज्युकेशन सोसायटी ही मुंबई हायकोर्टातली केस होती. यामध्ये त्यांनी हेच सांगितलं होतं की हिजाब कंपल्सरी नाही. त्यानंतर केरळा हायकोर्टमध्ये, कर्नाटक हायकोर्टमध्ये या सगळ्यामध्ये प्रत्येक वेळेला हायकोर्टाने हेच सांगितलं होतं की हिजाब कंपल्सरी नाही आणि इस्लाममध्ये त्याची गरज नाही. या प्रकरणामध्ये जे न्यायाधीश होते त्यामध्ये एक मुस्लिम न्यायाधीश देखील अशा प्रकरणांमध्ये जनरली असतात, ज्यामध्ये जे मुनीर आणि इंद्रजीत शुक्ला असे 2 बेंचवरती जज होते. आणि त्यांनी सांगितलं की आतापर्यंत हायकोर्टाने जी भूमिका घेतलेली आहे त्याच्यापेक्षा वेगळी काही भूमिका घ्यायची गरज नाही, याच्यामध्ये कोणतेही पुरावे नाहीत. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही कोणताही आदेश शाळेला देणार नाही. शाळेनं जे काही नियम ठरवलेले आहेत ते अगदी बरोबर आहेत आणि त्याचं पालन शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याने केलं पाहिजे. जर प्रत्येक विद्यार्थी आपल्या नियमाप्रमाणे आपल्याला फक्त आर्टिकल 25 संविधानामध्ये दिलंय आणि त्याप्रमाणे आपला धर्म पाळण्याची आपल्याला मुभा आहे म्हणून प्रत्येक मुलगा किंवा प्रत्येक मुलगी आपल्याला पाहिजे तसा शाळेचे नियम जर वाकवू बघत असेल तर त्यामुळे शाळेची शिस्त कोलमडून पडेल. आणि ड्रेस कोड जो शाळेनं केलाय तो अगदी बरोबर आहे. त्यामुळे संविधानाच्या आर्टिकल 25चा वापर इथं करता येणार नाही आणि जो काही शाळेचा नियमित ड्रेस कोड आहे तो पाळावाच लागेल असं हायकोर्टाने याबद्दलचं मत दिलं. आता या मुद्द्यावरती राजकारण सुरू झालंय आणि राजकारण अर्थातच कोण करणार तर AIMIM करणार. आणि असदुद्दीन ओवैसींनी याबद्दलचं स्टेटमेंट दिले. ते म्हणाले की हा इस्लामवरती हल्ला आहे आणि इस्लाम बद्दलचे कोणतेही नियम ठरवण्याचा अधिकार हायकोर्टाला नाही. पण मुळात हायकोर्टानं कोणतेही नियम ठरवलेले नाहीत. हायकोर्टानं सांगितलंय की असं कुठेही इस्लाममध्ये लिहिलेलं नाही, त्यामुळे असं तुम्ही बायकांना हिजाबमध्ये बांधून घालू शकत नाही, हेच हायकोर्टाचं म्हणणं आहे. पण तरी देखील ते ऐकणार नाहीत. आता या मुद्द्यावरती कदाचित हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात जातील किंवा इतर अनेक गोष्टी घडण्याची शक्यता आहे. पण मुद्दा असा आहे की आतापर्यंत अनेक कोर्टांनी याबद्दलचा निकाल दिलाय. राहुल गांधींच्या बाबतीत सांगायचं तर त्यांनी काही दिवसापूर्वी मनुस्मृतीचा दाखला देत सांगितलं होतं की महिलांना मनुस्मृतीनं बांधून ठेवलंय. ही गोष्ट जरी खरी मानली किंवा खरी आहे असं जरी असलं तरी प्रत्यक्षात मुद्दा असा आहे की जसं मनुस्मृतीनं हिंदू महिलांच्या बाबतीत केलंय तीच गोष्ट हिजाबच्या बाबतीत मुसलमानांनी आणि त्यांच्या धार्मिक ग्रंथांनी किंवा इतर कोणी केलेली असेल तर त्याच्या विरुद्ध देखील राहुल गांधींनी तेवढ्याच ताकदीनं आवाज उठवायला पाहिजे होता. त्यांच्या छात्रों की गूंजमध्ये अक्षरशः एक मुलगी हिजाब घालून त्यांच्या समोर आलेली होती पण त्यांना ती दिसली नाही. पण त्यांनी स्क्रीनवरती इतर काही गोष्टी दाखवल्या ज्या त्यांना आक्षेपार्ह वाटल्या. मुद्दा असा आहे की हिजाब असो किंवा वेगवेगळ्या पद्धतीची बंधनं असो जी हिंदूंच्या मध्ये महिलांच्यावर लादली जातात ही दोन्हीही वाईट आहेत, चुकीचे आहेत. पण राहुल गांधींना अर्धी दिसतात, भाजपवाल्यांना अर्धी दिसतात. हा आपल्या देशातला प्रॉब्लेम आहे. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुमचं काय मत आहे, कोर्टाच्या निकालाबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.